नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 15 फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आहे महाशिवरात्र. तर या दिवशी आपल्याला प्रहर सेवा कशी करायची आहे. प्रहर आहेत तर पहिल्या प्रहरमध्ये आपल्याला काय अर्पण करायचं, दुसऱ्या प्रहरमध्ये काय अर्पण करायचे, या सेवा कशा करायच्या आहेत आणि प्रहराचा कालावधी काय आहे. या दिवशी आपण उपवास करणार असू तर कुठल्या नियमांचं पालन करायचे, उपवासाच्या दिवशी आपल्याला कुठल्या गोष्टी ग्रहण करायच्या नाही आहेत आणि जरी उपवास करणार नसू, गरोदर महिला असतील किंवा सुतक मासिक धर्म असेल तर या दिवशी सेवा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असतं आणि या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला 100 पटीने जास्त मिळतं. जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवांचं असतं, आपलं पालन करण्याचं काम हे विष्णूंचं असतं आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे देवादिदेव महादेव यांचं असतं. त्याच्यामुळे याला मोक्ष प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला या दिवशी आवर्जून महादेवांची सेवा करायची आहे. आता जो प्रहराचा कालावधी आहे तो 15 तारखेला संध्याकाळी सुरू होतो. तर त्याच्यामुळे आपल्याला जर संध्याकाळच्या वेळेला शक्य नाही झाल्या या सेवा तर तुम्ही दिवसभरामध्ये केल्या तरी चालतील. पण या दिवशी जागरणाला खूप महत्त्व आहे, कारण जो जागरण करून या दिवशी सेवा करतो त्याला मोक्षप्राप्ती होते. त्यामुळे आपल्याला जेवढा वेळ शक्य होईल, जेवढे प्रहर करणं शक्य होईल तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. बघा, 4 प्रहर असतात तर 4ही प्रहर आपल्याला करणं शक्य होईलच असं नाही. ज्यांना शक्य होईल त्यांनी ते नक्कीच करा. पण यापैकी 1, 2, 3 जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे अगदी एखाद्याला एकच शक्य झाला तर 1 करा, 2 करा, 3 करा, पण नक्की करा. या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता आपल्याला सेवा नाही करणं झालं तरी आपल्याला काही नियमांचं या दिवशी कटाक्षाने पालन करायचं आहे. ते म्हणजे या दिवशी ब्रह्मचर्याचं आपल्याला पालन करायचं आहे. आपल्या घरामध्ये मांसाहार, मद्यपान, धूम्रपान या गोष्टी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. वादविवाद घरामध्ये, भांडण तंटे होणार नाही याची काळजी घ्यायची आणि आपल्याकडून कोणाची निंदा नालस्ती होणार नाही. म्हणजे कोणाची निंदा करणं, कोणालाही विनाकारण एखाद्याचा अपमान करणं या गोष्टी आपल्याकडून होऊ देऊ नका. कारण बघा, देवाकडे सेवा तेव्हाच पोचते जेव्हा आपण ती शुद्ध अंतकरणाने करतो आणि त्यामुळे आधी आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे आणि मग पुढच्या सेवा करायच्या आहेत. आता या दिवशी प्रत्येकजण उपवास करतो, पण काही गर्भवती महिला असतील किंवा काही वृद्ध असतील, काही आजारी व्यक्ती असतील तर त्यांना उपवास करणं शक्य होत नाही. तर हरकत नाही, आपण उपवास नाही केला तरी या सेवा करू शकता. कारण जर आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तरच आपण सेवा करू शकतो. जर आपल्या शरीराला उपवास झेपत नसेल, काही औषधं चालू असतील तर उपवास नाही केला तरी चालेल. आपण जेवण करूनसुद्धा या सेवा करू शकता. आणि ज्या व्यक्ती उपवास करणार आहेत त्या व्यक्तींनी चुकूनही या दिवशी भगर सेवन करू नये. देवांच्या कुठल्याही उपवासामध्ये भगर खाल्ली जात नाही. त्यामुळे या एका नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे की ज्या व्यक्ती उपवास करतायत त्यांनी भगर खाऊ नये. तुम्ही दूध घेऊ शकता, सगळे फळं घेऊ शकता किंवा चहा, कॉफी घेऊ शकता, शेंगदाण्याचे लाडू, खजूर किंवा ड्रायफ्रूट्स हे पण तुम्ही उपवासाच्या दिवशी घेऊ शकता. आता या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. आता आपण प्रहरचा कालावधी काय आहे आणि कोणत्या प्रहरला आपल्याला काय वस्तू अर्पण करायचे आहेत, कुठले मंत्र जाप म्हणायचे आहेत याबद्दलची माहिती बघू. तर बघा, पहिला प्रहर हा संध्याकाळी 15 तारखेच्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये 6 ते 9 हा पहिला प्रहर आहे. बघा, 15 तारखेला पहिला प्रहर सुरू होतो आहे. संध्याकाळी 6 ते 9 हा पहिला प्रहर आहे आणि या काळामध्ये आपल्याला कच्चं गाईचं दूध भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. आता हे अर्पण करताना आपल्याला नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप म्हणायचा आहे. आता हे तुम्ही महादेवांची 108 नावं, शिवाष्टोत्तर नामावली म्हणत सुद्धा तुम्ही या सेवा करू शकता. रुद्राभिषेकसुद्धा तुम्ही करू शकता या प्रहर काळामध्ये. ज्या मंत्रस्तोत्र आपल्याला म्हणता येतील ते आपल्याला म्हणायचे आहेत. एक मंत्र म्हटला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही महादेवांची कुठलीही सेवा करत हे करू शकता. काही करत असाल तर आपल्याला गळतीचा वापर करायचा आहे. म्हणजे आपलं लक्ष हे मंत्रस्तोत्र याच्याकडे राहील आणि हळूवारपणे गळतीतून दूध म्हणा किंवा पाणी म्हणा हे शिवपिंडीवर पडत राहील. मंत्रस्तोत्र म्हणताना आपल्याला दोन्हीकडे लक्ष द्यावं लागणार नाही. तर ही एक आपण काळजी घ्या. गळती नसेल तर ती तुम्ही नक्कीच खरेदी करून आणा. कारण गळती असेल तर मग आपल्याला वारंवार
लक्ष द्यावं लागत नाही. एकदा त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी भरलं की मग तो अभिषेक चालू राहतो. कारण रुद्राभिषेकसाठी तर आपल्याला अवश्य गळतीचा वापर करावा लागतो. आता दुसरा प्रहर सुरू होतोय संध्याकाळी 9 ते 12. तर या काळामध्ये आपल्याला दही अर्पण करायचे शिवपिंडीवर. आता दही अर्पण करताना ते आपण घरामध्ये लावलेलं शुद्ध दही असावं. विकत जे दह्याचे पॅकिंग डबे मिळतात ते शक्यतो वापरू नये. आणि दही जेव्हा तुम्ही अर्पण करताय तर दही अर्पण करताना दही हे तुम्ही काचेच्या किंवा स्टीलच्या बाउलमध्ये घ्या. ते चुकूनही तांब्या पितळेच्या भांड्यामध्ये घेऊ नका किंवा गडव्यामध्ये ते घेऊ नका. ते स्टीलच्या चमच्याने किंवा काचेच्या बाउलमध्ये घेऊन ते दही आपल्याला अर्पण करायचे. आता तिसरा प्रहर आहे तो रात्री 12 ते 3 या काळामध्ये तिसरा प्रहर आहे. आणि या वेळेला आपल्याला तूप अर्पण करायचे शिवपिंडीवर. तर तूपसुद्धा आपण गरम वगैरे करू नये. थंडच गोष्टी आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायच्या असतात. आता 12 ते 3 हा संपूर्ण प्रहर काळ तुम्हाला जागरण करणं जरी शक्य नसेल तरी तुम्ही 12ला सुरू केलं 12:30 पावणे 1 पर्यंत तुम्ही सेवा करू शकता. आता चौथा प्रहर सुरू होतो तो पहाटे 3 ते सकाळी 6 पर्यंत. या वेळेमध्ये आपल्याला मध अर्पण करायचं आहे. त्याच्यामध्ये पण जर तुम्ही 12 ते 12:30 1ला जर सेवा करून झोपलात आणि पहाटेची चौथ्या प्रहरची सेवा तुम्ही थोडंसं लवकर उठून म्हणजे 5ला वगैरे उठूनसुद्धा ही सेवा करू शकता. पण जर तुम्ही मध्ये झोपला आणि परत उठून सेवा करणार असाल चौथ्या प्रहरची तर आपल्याला आंघोळ करून सेवा करायची आहे. कारण बघा जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्याला शुद्ध होऊनच परत आंघोळ करायची आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही मध्ये झोपणार असाल तर आपण पहाटे लवकर उठून चौथ्या प्रहराची सेवा करू शकता. अगदी 5ला उठून तुम्ही 5:30ला आंघोळ करून अर्धा तास सेवा केली तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला 4ही प्रहरला सेवा करायची आहे. जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढी सेवा करा. आता प्रत्येक प्रहराचा कालावधी हा आहे तो संपूर्ण कालावधी आपण सेवा केली पाहिजे असं नाही. तर पहिल्या प्रहरला तुम्ही 1 तास अर्धा तास सेवा केली, मग दुसऱ्या प्रहरला 1 तास सेवा केली, तिसऱ्या प्रहरला 1 तास सेवा केली असं केलं तरी चालेल. किंवा मग तुम्हाला 4ही प्रहर शक्य नसतील तर तुम्ही पहिल्याच प्रहरामध्ये सगळ्या सेवा करून घ्या आणि नंतर प्रत्येक प्रहरला तुम्ही थोडं थोडं मंत्रजाप केले तरी चालतील. आपल्या सोयीप्रमाणे करा. पण या दिवशी जागरणाला खूप महत्त्व असतं. त्याच्यामुळे प्रयत्न करा की या दिवशी शक्य होईल तेवढं जागरण करा. कारण जागरण केल्याने मोक्षप्राप्ती होते. आणि अशी ही प्रहर सेवा जर आपण केली तर ती अत्यंत फलदायी असते. कारण या दिवशी रात्रीच्या वेळेला हे शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत असतं आणि आपण ज्या पण सेवा करतो त्याचं 100 पट अधिक फळ आपल्याला या दिवशी मिळतं. तर इतर दिवशी जरी आपल्याकडून कुठल्या सेवा नाही झाल्या तरी अशा या ठराविक दिवशी आपण नक्कीच सेवा करण्याचा प्रयत्न करावा. पैकी कुठल्याच गोष्टी आपल्याला अर्पण करता नाही आल्या तरी तुम्ही अगदी शुद्ध पाणीसुद्धा शिवपिंडीवर अर्पण करू शकता. आणि बेलपत्र आणि पांढरं फूल या गोष्टी तरी तुम्ही नक्कीच अर्पण करा. कारण या गोष्टी देवादिदेव महादेव यांना अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे प्रयत्न करा की या गोष्टी आपण अर्पण करण्याचा. तुम्ही साधं पाणी जरी शिवपिंडीवर अर्पण केलं तरी ते महादेव स्वीकारतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. फक्त शिवपिंडीवरती कुठल्याही गोष्टीचं अर्पण करताना ते प्लास्टिकच्या बॉटलने किंवा प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर करू नये. जेव्हा तुम्ही शिवपिंडीवरती मंदिरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये पाणी अर्पण करताय तर तेव्हा तुम्ही मंदिरात जाताना तुम्ही बॉटलमध्ये घेऊन गेलं तरी चालेल. पण तिथं गेल्यावर आपल्याला छोट्याशा गडव्यामध्ये ते ओतून घ्यायचे किंवा एक तांब्याचा गडवा ग्लास अशा भांड्यामध्ये आपल्याला ओतून घेऊन मग ते शिवपिंडीवर अर्पण करायचे. कारण महादेव हे जेवढे शीघ्र आपल्या भक्तावर प्रसन्न होतात तेवढेच ते शीघ्र कोपतात सुद्धा. जर आपल्या भक्ताकडून कुठली चूक झाली तर ते पटकन कोपतात. पण त्याला पूजा करताना ही काळजी घ्यायची. आता महादेवांच्या पिंडीवर आपल्याला या दिवशी 108 बेलपत्र अर्पण करायचे. संपूर्ण पूजा झाली की तुम्ही नक्कीच या दिवशी बेलपत्र अर्पण करा. महादेवांना भस्म हे अतिशय प्रिय आहे तर आपल्याला भस्मसुद्धा अर्पण करायचे. आणि याच दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये रुद्राभिषेक ही सेवासुद्धा अत्यंत प्रभावी सेवा आहे. आपल्या घरातील व्यक्तींचं व्यसनमुक्ती व्हावी यासाठी आपल्याला रुद्राभिषेक ही अत्यंत प्रभावी सेवासुद्धा या दिवशी करायची आहे. लवकरच त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. तर अशा पद्धतीने ही प्रहर सेवा आपल्याला करायची आहे.